हेलो बच्चा, कैसे हो आप सब लोग? एकदम टकर फिट एंड फाइन। चलो, आज हम आपके लिए लाए एक नया टॉपिक। टॉपिक का नाम वर्क पावर एंड एनर्जी। वर्क पावर एंड एनर्जी काय बघणार आहोत बेटा आज आपण? वर्क पावर एंड बर बर पहिला आपण एक गोष्ट समजून घेऊ, वर्क म्हणजे काय. पक्का काय बघायचं बेटा? पहिला आपल्याला वर्क म्हणजे काय काय बघायचंय? काय बघायचंय? वर्क. काय बघायचं बेटा? वर्क बघायचंय. काय बघायचंय? वर्क. ओके सर, एक गोष्ट सांगा मला. एक पंपो आहे, पंपो. ओके, एक पंपो आहे. पंप कोण आहे? असा एक पंपो आहे. कोण आहे? असं पंपो बसून आहे. ओके, आता पंपो बसून आहे. ओके सर. सर ये पंपो से बसून है. ओके सर, ये पंपो पे मैंने फोर्स लगाए. मैंने ये पंपो पे फोर्स लगाए 500 न्यूटन. कितना फोर्स लगाए? मी एका पंपोवर 500 न्यूटनचा फोर्स लावलो. सर काय लावलो? 500 न्यूटनचा फोर्स लावलो. एका पंपोवर मी किती फोर्स लावलो? 500 न्यूटनचा. बर सर, फोर्स लावल्यानंतर या पंपोमध्ये काय होईल? फोर्स लावल्यानंतर पंपावर काय इफेक्ट होतील? फोर्स लावल्यानंतर पंपावर इफेक्ट्स काय होतील? काय विचारले मास्टर? इफेक्ट्स काय होतील? ओके सर. सर आता जरा नीट आहे काय सर, फोर्स लावल्यानंतर काय होईल? सर मला मास सांगायचं. मास सांगितलं की काय काढेल मी? ऍक्सेलरेशन काढून. बर पण काय फायदा? सर मी काय म्हणालो नीट आहे. सर हे पंपो आहे, पंपोवर तू 500 न्यूटनचा फोर्स लावलास तर पंपोमध्ये काय फरक होईल? काय फरक होईल सांगता येते का तुला? म्हणजे बेटा वर्क सांगण्यासाठी कधीही फक्त फोर्स राहून सांगता येत. म्हणजे काय बघावं लागेल? जर नीट बघूत आपण. सर फोर्सचे फोर्स. आता जरा नीट आहे का? वर्क समजून राहिलो मी. पहिलं फील घ्या. वर्क डन. डायरेक्ट असं पाठ करणं काही गरजेचं नाहीये. वर्क डन म्हणजे फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. काही कामच नाही. ऐकता सर, फोर्स काय काय करू शकते? फोर्स काय काय करू शकतो? फोर्स काय काय करू शकतो बेटा? बघ, फोर्स कुछ टाइम तक काय करेल बेटा? कुछ टाइम तक म्हणजे काय करायलो? फोर्स काही टाइमापर्यंत लावायलो मी. काय करायलो? फोर्सला काय करायलो? कुछ टाइम तक लगा रहा. फोर्स को क्या कर रहा मैं? कुछ टाइम तक लगा रहा. फोर्स कुछ दूरी तक लगा रहा. कुछ दूरी तक लगा रहा. कुछ दूरी तक. ओके. और कुछ एरिया पे लगा रहा. कुछ एरिया पे. ओके म्हणजे बघा, फोर्स लावत असताना काय काय करावं लागेल आपल्याला? काहीतरी कोणत्या तरी ऑब्जेक्टला काय करावं लागेल? कुछ दूर तक. काय म्हणालो मी? फोर्स कसं लावणार? कुछ दूरी तक है ना. काही दूरीपर्यंत म्हणजे फोर्स लावत घेऊन जाणार. सर काही टाइमापर्यंत किंवा काही एरियावर. सर फोर्स एवढ्याच 3 गोष्टीत राहू शकतो. म्हणजे बघा फोर्स काय काय राहू शकतो? सर फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर काही टाइमापर्यंत लागू शकतो. सर फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर काही टाइमापर्यंत लागू शकतो. सर फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर त्याच्या एरियावर लागू शकतो. सर फोर्स त्या ऑब्जेक्टला ओढत घेऊन जाऊ शकतो. या 3च गोष्टी करू शकते फोर्स. सर फोर्स काय काय करू शकते? एखाद्या ऑब्जेक्टवर काही टाइमापर्यंत लागेल. दुसरं कोणत्या तरी एरियावर लागेल. तिसरं काहीतरी त्याला ओढत घेऊन जाईल. काय फोर्स? ते 3 गोष्टी करतो. जरा नीट ऐकायचं सर. 3 गोष्टी करतो फोर्स. सर म्हणजे मी या फोर्स 500 न्यूटनचा फोर्स, 500 न्यूटन म्हणजे एक हत्तीचा फोर्स एका माणसावर लावलो. काय होणार आहे ते कळले तुला? काहीच कळत नाही. कळते तुला? नाही. पण आता ऐक, कुछ टाइम तक लगा. हे फोर्स 500 न्यूटनच्या फोर्स मी तुझ्या कानफडीत मारेल दादा. काही टाइमापर्यंत 1 घंटा, 2 घंटे, 3 घंटे काय होते? मरतोस. काय होतंय? काय होतंय? काही टाइमापर्यंत लावलो मी. ठेके दिलो तुला 500 न्यूटनच्या फोर्सनं. घे रपार 500 न्यूटन. सर काय होतंय? क्या होगा? कुछ टाइम तक लगाने के बाद मतलब फोर्स कुछ टाइम तक लगा. इधर देख, फोर्स कुछ टाइम तक लगा. फोर्स कुछ टाइम तक लगा. फोर्स कुछ टाइम तक लगा. और फोर्स कुछ टाइम तक लगने के बाद उसको बोलते हैं हम मोमेंटम. क्या बोलते हैं? क्या बोलते हैं? आता बघ बेटा, इकडे बघ. सर फोर्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ म्हणजे फोर्स इक्वल टू टाइम. इकडे जाऊन काय झालं? डिवाइड झालं बघ. ते बघ इकडे. बघ बेटा बघ. फोर्स इज इक्वल टू हे टाइम इकडे जाऊन काय झालं? इंटू आहे इकडे. तिकडे जाऊन काय झालं बेटा? आणि फोर्स म्हणजे काय? रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम का नाही? हा म्हणजे फोर्स
काही टाइम पर्यंत लावलं तर त्याला काय म्हणताय, काय म्हणताय, म्हणजे 500 न्यूटनच्या फोर्सने मार दिला तर काय चेंज होणार आहे, मोमेंट कळलं का. म्हणजे फोर्सला डायरेक्ट सांगता येतं का तुला, एखाद्या ऑब्जेक्टवर 500 न्यूटनचा फोर्स लागला, काय टच करून गेला, काय होतंय, काही होत नाही, जरा लागल्याने होतंय. पण काही टाइम पर्यंत 2 घंटेपर्यंत 500 न्यूटनचा फोर्स लागला, काय होते, खत्म हो जाते तुम, क्या होता है, खत्म. ओके सकाळला फोर्स कसं कसं लागतो बघ, काही टाइमापर्यंत. आता बघ इथं काय केलं आपण, फोर्स लावलो काही टाइमापर्यंत, म्हणजे ठेके दिलो काही टाइमापर्यंत, कितीतरी फोर्सला दिलो. ओके आता दुसरी गोष्ट, सर कुछ दूरी तक काय केलं मी, फोर्सला, म्हणजे तुला पहिलं मारलं तर, आणि मारत मारत वरच घेऊन गेलो, म्हणजे बघ फोर्स पहिलं काही टाइमापर्यंत लावलास, आणि दुसरी गोष्ट फोर्सला लावलास आणि काय केलास, तुला वरच घेऊन गेलो मी, काय केलं, म्हणजे बघ फोर्स, आणि या फोर्समुळे काय करायलो मी, तुझं काय करायलो, डिस्प्लेसमेंट करायलो का नाही, आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, वर्क डन. फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हा सर फोर्स काही टाइमापर्यंत लागला तर त्याला काय म्हणते, मोमेंट. सर फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, सर फोर्स काही टाइमापर्यंत लागला तर त्याला काय म्हणते, सर फोर्सने डिस्प्लेसमेंट केलं तर काय म्हणते, काय म्हणते, हे गेले का, बोल ना बघ, काही प्रॉब्लेम आहे का, काही प्रॉब्लेम आहे, काही प्रॉब्लेम आहे का, काहीच प्रॉब्लेम नाही तर तोड का बरं बंद आहे, शिकायचं नाही. सर फोर्स काही टाइमापर्यंत लागला तर काय म्हणते, फोर्स ना वरच घेऊन गेला कोणाला, कोणत्याही ऑब्जेक्टला, काय म्हणते, सर आता काही एरियावर लागू शकतो फोर्स. सर बघ फोर्स काय काय करू शकतो, सर तू असं उग 500 न्यूटन 100 न्यूटन 200 न्यूटन फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवर लागायलाय आणि काय वेळेला ऑब्जेक्टचं विचारलं सांगता येते का, तुला हे सांगावं लागतंय फोर्स किती टाइम पर्यंत लागायलाय म्हणजे मोमेंटम, फोर्स किती डिस्प्लेस करायला ऑब्जेक्टला त्याला काय म्हणतात, वर्क डन. आणि फोर्स किती एरियावर लागायलाय, फोर्स बाय, आणि त्याला म्हणते प्रेशर. म्हणजे फोर्स एवढ्या 3 गोष्टी करू शकतो बेटा. फोर्स काही टाइमापर्यंत लागत असेल तर त्याला काय म्हणतात, फोर्स काही डिस्प्लेसमेंट करत असेल तर काय म्हणतात, आणि फोर्स काहीतरी एरियावर लागत असेल तर काय म्हणतात. किती सोपं आहे सर. म्हणजे वर्कडनला डायरेक्ट सांगता येते का, नाही. कोणाची हेल्प घेतलास तू, फोर्सची आणि डिस्प्लेसमेंटची. कोणाची बेटा, हा आता सांगतो वर्कडन. सांगू का आता, सर फोर्स काय काय करू शकते, 3 गोष्टी करू शकते. सर फोर्स काय काय करू शकते, काही टाइमापर्यंत लागू शकते, आणि फोर्स काही टाइमापर्यंत लागले तर त्याला म्हणतात मोमेंटम. सर फोर्स काहीतरी एरियावर लागला तर त्याला काय म्हणतात, प्रेशर. आणि फोर्स काहीतरी ऑब्जेक्टला एका जागेवरून दुसऱ्या जागेवर घेऊन गेला तर त्याला काय म्हणतात, वर्क. काय म्हणतात, ओके बढिया बात सर. आता इथं ऐका तर वर्कडनची डेफिनेशन. इतका वेळ या गोष्टीचा वेट करत होतो, त्याची डेफिनेशन इकडे देतो. आता फोर्स काय काय करू शकतो कळाला का बेटा, वर्क. काय सांगतोय आता मास्तर, सर वर्कडन काय सांगतोय मास्तर, सर वर्कडन सांगतोय. ओके सर वर्कडन म्हणजे बघ, प्रोडक्ट ऑफ force and displacement, product of force and displacement in the direction of force, in the direction of, it's called as पक्का. सर वर्कडन म्हणजे आता एक गोष्ट लक्षात राहील आपल्या, फोर्स इंटू काय बेटा, म्हणजे मी तुला वरच घेऊन जात असेल तर तुझं काय व्हायलंय, तुझं काय व्हायलंय, डिस्प्लेसमेंट व्हायलंय. आणि मी तुझ्यावर फोर्स लावायला काहीतरी डिस्प्लेस करायला तुला, तर त्याला काय म्हणतात, आता ऐकायचं इकडे बघ बेटा. हे ऑब्जेक्ट आहे, ओके. ह्या ऑब्जेक्टवर बॉटल ठेवली मी, ओके. ह्याच्यावर मी फोर्स लावायलो, बघ फोर्स लावलो, बॉटल सरकली का बेटा, हे फोर्स लावल्यानंतर बॉटल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली, याला काय म्हणतात, आता पण मी तेवढाच फोर्स लावायलोय पण बॉटल सरकायली का, त्याला वर्कडन म्हणू शकतोस का, मग वर्कडन म्हणजे बॉटल एका जागेवरून दुसऱ्या, मी फोर्स लावल्यानंतर बॉटल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर गेली पाहिजे तेव्हाच आपण काय म्हणतो. पण बॉटल एकाच जागेवर फोर्स लावायला तर याला वर्कडन म्हणतात का,
सर म्हणजे घरी अलमारी आहे तुझ्या, अलमारीला फोर्स लावायलाच पण अलमारी पुढे जातच नाही, तर त्याला वर्क डन म्हणतात का? सर मग मला घाम फुटला, कुठे गेला? सर फिजिक्सच्या भाषेमध्ये अशा गोष्टींना वर्क डन म्हणत नाही. वर्क डन तेव्हा आणि तेव्हाच म्हटलं जाईल जेव्हा ऑब्जेक्टचं काय होईल? डिस्प्लेसमेंट. काय होईल? बर, चला आता पुढे बघू. काय बघायला बेटा? वर्क. काय बघायला? हा, आता सांगायचंय, सांगा आता. वर्क म्हणजे काय बेटा? प्रोडक्ट ऑफ, बोल लवकर लवकर. प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट in the direction of force. Displacement in the direction of force. In the direction of force. In the direction of is called as work done. ओके सर. सर हे न लिहिता मी दुसरी लिहू शकतो का डेफिनेशन? बिलकुल सर. कोणती बघ? ए, if a force is applied if a force is applied on an object and object displaces then work is said to be done. म्हणजे मी आत्ताच दाखवलो वर्क इज सेट टू बी डन. म्हणजे मी आत्ताच सांगितलं बेटा तुला काय? एखाद्या ऑब्जेक्टवर, इकडे बघ, एखाद्या ऑब्जेक्टवर काय बेटा? एखाद्या ऑब्जेक्टवर. सर एखाद्या ऑब्जेक्टवर इथे हे मास एम मासचा ऑब्जेक्ट आहे, इथे एक पंपू आला आणि पंपूनं याच्यावर फोर्स लावला, हे ऑब्जेक्ट इथून इथपर्यंत गेला, तर बेटा याला वर्क डन म्हणतात का? बिलकुल म्हणतात. का बरं बेटा? ऑब्जेक्ट काय केला एका जागेवर, तर हे फोर्स किती लागायला आहे? फोर्स इनटू हे डिस्प्लेसमेंट, याला काय म्हणतात? ओके, इतकं कळालं का? सर फोर्स, किती फोर्स लागायला आहे? ऑब्जेक्ट एका जागेवर दुसऱ्या जागेवर जात असेल तर या फोर्स इनटू हे डिस्प्लेसमेंट, त्यालाच काय म्हणतात? वर्क. काय म्हणतात सर? आता सर काही लोकांना प्रश्न पडत असेल, सर प्रोडक्ट ऑफ फोर्स इनटू डिस्प्लेसमेंटच का बरं, फक्त डिस्टन्स का बरं नाही? सर काही लोकांना प्रश्न पडत असेल, डिस्प्लेसमेंट का बरं, डिस्टन्स का बरं नाही? सर डिस्प्लेसमेंट का बरं, डिस्टन्स का बरं? जर त्याला समजू, सर डिस्प्लेसमेंटच का बरं? सर आता घरी बसलास, मम्मी खूप काम करते, 2 घंटा काम करत असेल मम्मी, कधी तुझी मम्मीनं म्हटली का मी आज इतकं काम केले? नाही. पण तुला भाजीपाला आण म्हटलं, तू भाजीपाला आणायला गेलास तर 4दा म्हणतोस की मम्मी मी आज एवढं काम केलो. तर फिजिक्सच्या भाषेमध्ये वर्क डन ला असं तुम्ही पार्शालिटी करतो. म्हणजे बघ, मम्मी 4 घंटे काम करणार, पण मम्मी म्हणते का मी एवढं काम केले? नाही. पण तू एक मॅगीचं पॉकेट आणायला लावलं, तुला दुकानात जाणार मॅगीचं पॉकेट आणणार, पण काय म्हणणार? मी तर आज मॅगीचं पॉकेट आणलो, एवढं लई काम केलो. एवढं लई काय केलं? काहीच नाही. म्हणजे तुझ्या भाषेत आणि मम्मीच्या भाषेत वर्क डन वेगळं का? म्हणजे एक दिवस मुलींना समजा मम्मीने म्हटली आज तू भांडे घास, तर मुलीला काय वाटतं? मी लई काम केले, वाटतंय का नाही? हा, कोणतं तर कॉम्प्युटरवर 2 जण काम करायला, एक मुलगा आहे समज, हा बबलू आणि हे बंटी, दोघं काम करायला, दोघंही कॉम्प्युटर कंपनीमध्ये जॉबला लागलेत, दोघंही काम करायला. काम करत असताना बबलू 8 घंटे काम केला आणि बबलीनं 12 घंटे काम केले. बबलूनं म्हटलं 8 घंटे लई काम होतं, बबली म्हटली 12 घंटे केले पण काम काहीच नव्हतं. म्हणजे काय? दोघांच्या भाषेत वर्क वेगवेगळे का? शो होऊ नये म्हणून त्यांनी काय लावलं? म्हणजे बघ, आता बबलू पण जागेवरून उठला नाही 12 घंटे, 8 घंटे, आणि बबली ही 12 घंटे जागेवरून उठली नाही, म्हणजे जागेवरून उठलीच नाही तर डिस्प्लेसमेंट झालं का? म्हणजे त्यांनी काम केले का? म्हणजे शेमडे दोघंही काम केले. म्हणजे कॉम्प्युटरवर बसून काम करणं हे काम आहे का? तर फिजिक्सच्या भाषेमध्ये कॉम्प्युटरवर बसून काम करणं काम आहे का? ना. आता बघ, मी हे बॉटल घेतलो, मी 4दा बॉटलला असं केलो, 4दा. सर मी काम केलो का? बिलकुल नाही. ज्या जागेवर सुरू केलोय त्याच जागेवर बॉटलला एंड केलो, तर वर्क डन केलो का? कारण की बॉटल ज्या जागेवर त्याच जागेवर आहे ना, तर डिस्प्लेसमेंट झालं का ऑब्जेक्टचं? तर जेव्हापर्यंत ऑब्जेक्ट एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाणार नाही तेव्हापर्यंत काय म्हणता येणार नाही? काय वर्क झालंय म्हणून म्हणता येणार. त्याच्यामुळेच काय वापरलं त्यांनी? नाहीतर डिस्टन्स वापरला असतं तर तू काय म्हटलं असतास? तू कुठेही गेला असतास, 4 जागेवर गेला असतास, 4 वडापाव म्हटला असतास, दुसऱ्या जागेवर म्हटलं असतास मी एवढं काम केलो. काही कामच केलं नाहीस तू? हे केलंस का? नाही. बरं, आता आगे बढ़ते आपण. सर आता फॉर्म्युला सांग, वर्क डन इज इक्वल टू काय? लवकर सांग.
वर्क डन इज इक्वल टू काय बेटा, फोर्स इंटू ओके सर, ओके फोर्स इंटू, म्हणजे मी असं लिहू का आता, वर्क डन इक्वल्स टू एफ इंटू राहता बेटा याचं काय असतंय डॉट. सर कसं काय सर, सांगतो बेटा, हे 12वीत तर कळलंच, पण आताही सांगतो. वर्क डन म्हणजे काय, एफ डॉट. सर फोर्स कशात मोजतोस रे बेटा, न्यू. डिस्प्लेसमेंट कशात रे बेटा, तर वर्क डनला कशात मोजणार, न्यूटन. कशात, कशात, देअरफॉर एसआय युनिट काय असतं बेटा, न्यूटन मीटर. आणि न्यूटन मीटरलाच काय म्हणतात, जूल. काय म्हणतात, काय म्हणतात सर, सीजीएस युनिट. आता इकडे बघ बेटा, सीजी सर न्यूटनला सीजीएस मध्ये काय असतं बेटा, डायन. सर न्यूटनची बायको सांगितलेलं आहे तुला, न्यूटनची बायको. सर मीटरचं काय बेटा, सेंटी. आणि डायन सेंटीमीटरला म्हणतात अर्ग. काय म्हणतात, काय म्हणतात, काय म्हणतात. आता जरा इकडे बघा बेटा, सर एक न्यूटन म्हणजे किती, इकडे बोल लवकर, 10 to the power 5. 10 to the power 5. एक मीटर म्हणजे किती सेंटीमीटर बेटा, 100. देअरफॉर न्यूटन मीटरचं डायन सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर काय करणार बेटा, इकडे बघ सर, 10 to the power 5 इंटू सेंटीमीटर किती बेटा, 100 म्हणजे 10 to the power, म्हणजे किती झालं बेटा, 10 to the power म्हणजे 1 जूल म्हणजे किती, 10 to the power 7. 1 जूल म्हणजे किती बेटा, 10 to the power 1 जूल इज इक्वल टू किती झालं, कळलं बेटा, कळलं इथपर्यंत. कोणाला प्रॉब्लेम आहे सर, इथे एफ डॉट एस का बरं ते सांगतो बेटा. चला आता वर्क डन म्हणजे काय झालं बेटा, फोर्स इंटू एसआय युनिट. काय एसआय युनिट ऑफ वर्क डन, जूल. सीजीएस युनिट अर्थ. 1 जूल इज इक्वल टू 10 to the power 7. बर इतकं कळालंय, बर सर, ओके सर. इथं लिहायला होता बघा, इकडे बघा सर, वर्क डनचा फॉर्म्युला सांग लवकर. आता वर्क डन इज इक्वल टू काय लिहिला फॉर्म्युला, फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट. फोर्स डॉट, आता जरा नीट ऐक सर, हे जे एस आहे, डिस्प्लेसमेंट कोणाचं, डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट का. सर जरा नीट ऐक, एस कोणाचं, एस डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट का. पहिला ऑप्शन डिस्प्लेसमेंट ऑफ ऑब्जेक्ट का, दुसरा ऑप्शन डिस्प्लेसमेंट ऑफ, आवाज रे, डिस्प्लेसमेंट ऑफ फोर्स का, तिसरं डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स. डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स. डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स. डिस्प्लेसमेंट ऑफ पॉइंट ऑफ एप्लीकेशन ऑफ फोर्स म्हणजे सर कोणाचं डिस्प्लेसमेंट, सर ए ऑप्शन, सर बी ऑप्शन, सी ऑप्शन. सर कोणाचं डिस्प्लेसमेंट. सर प्रश्न काय, जरा नीट आहे का सर, वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू, म्हणजे एक मास एम आहे, ऑब्जेक्टचा मास किती आहे बेटा, आणि हे ऑब्जेक्टचा मास एम, आणि हे ऑब्जेक्ट कुठे गेलाय, इथं. कसं काय बेटा, एक जण फोर्स लावलाय एफ. ओके, तर डिस्प्लेस इथून ते इथं झाला. हा सर हे डिस्प्लेस. सर डिस्प्लेसमेंट कोणाचं, सर प्रश्न आहे डिस्प्लेसमेंट कोणाचं. सर प्रश्न काय आहे, डिस्प्लेसमेंट कोणाचं, डिस्प्लेसमेंट कोणाचं, ऑब्जेक्टचं का, बिलकुल नाही. ऑब्जेक्टचं का, सर फोर्सचं का, कोणाचं डिस्प्लेसमेंट, पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ फोर्स. म्हणजे ज्या जाग्यावर फोर्स लागतोय, ज्या जाग्यावर फोर्स लागतोय ते पॉइंट डिस्प्लेस होऊन दुसरीकडे गेला पाहिजे, तेव्हा आणि तेव्हाच काय म्हणते, वर्क डन. कोण, ज्या पॉइंटवर फोर्स लागायलाय तो पॉइंट पुढे गेला म्हणजे डिस्प्लेसमेंट कोणाचं, पॉइंट ऑफ एप्लिकेशन ऑफ, म्हणजे ज्या जागेवर फोर्स लागायलाय त्या पॉइंटचं काय झालं पाहिजे, हा ऑब्जेक्टचं का, हे गोष्ट कळाली का. बर इकडे बघा, इकडे बघ सर, इकडे बघा सर, फील. काही लोकांना कळत नसेल तर फील बघा, फील सर कसं. सर इकडे बघ, एवढा तू लिफ्ट मध्ये आहेस, कुठे आहेस, फील घे, फील. ए बेटा इकडे बघ, ए पिंटो, पिंटो इकडे बघ, क्या बघे, पिंटी है. ओके, इसका नाम कुछ दिया मैंने. ओके, शांताराम. काय बेटा, शांताराम. आणि हे बाय,
बाय. ओके, आता जरा नीट आहे सर. हे लिफ्ट कुठे चालली? वरी चालली. कुठे चालली बेटा? कुठे चालली बेटा? वरी किती गेली बेटा? काहीतरी एस गेली. काय गेली सर? या जागेवर फोर्स लागेल ना, म्हणजे बघ सरफेस हे आहे का, आणि सरफेसवर कोणता फोर्स लागतो रे? नॉर्मल. कोणता फोर्स लागतो? कोणता फोर्स लागतो? बरं, हेच फोर्स कुठं लागला? इथंच का? आणि पॉइंट पक्का का? पक्का का सर? सर पॉइंट वरी गेले का नाही ते सांगा मला. ज्या जागेवर फोर्स लागले ते पॉइंट एका जागेवर दुसऱ्या जागेवर गेले का नाही? बिलकुल. हा, तर इथं वर्क डन काय असणार बेटा? वर्क डन इज इक्वल टू फोर्स म्हणजे किती? नॉर्मल इंटू हे डिस्प्लेसमेंट किती? एस. हा सर, हे तर झालं वर्क डन. बर, पण आता कधी होत नाही ते सांगा सर. सर कधी होत नाही वर्क डन ते सांगा. बर, इकडे बेटा याच जागेवर एक्झाम्पल फर्स्ट होता. काय होता एक्झाम्पल फर्स्ट? एक्झाम्पल सेकंड समजून घ्या आता. सर बघ, कोणाचं डिस्प्लेसमेंट झालंय? ऑब्जेक्ट झाले बेटा. ज्या पॉइंटवर फोर्स लागायला त्या पॉइंटचं डिस्प्लेसमेंट झालं. आता इथं बघ, आता मी काय करायलो? पायऱ्या चढत चाललो, म्हणजे स्टेअर्सवर चढायलो. मी कुठं चढायलो बेटा? बर, मी इथून वरी चढायलो. कुठं? इथं. ओके सर, नॉर्मल कुठं लागला? नॉर्मल कोणत्या पॉइंटला लागतो बेटा? हे बघा, है ना? काय हे पॉइंट वरी गेलंय? माणूस वरी गेलाय बेटा, पण ते पॉइंट वरी गेले का? हे पॉइंट वरी गेले का? तर वर्क डन इथं किती असेल? 0. किती असेल? किती असेल? हो, कळलं का सर? ऑब्जेक्ट वरी जाऊन चलत ज्या जाग्यावर फोर्स लागतो तो फोर्सचा पॉइंट वरी गेला. ज्या जागेवर फोर्स लागत होता ते पॉइंट वरी गेले का नाही? बघ, लिफ्ट गेली का नाही वरी? का इथली पायरी वरी गेली नाही? मग हे वर्क डन आहे का? नाही. मग कोणाचं डिस्प्लेसमेंट? कोणाचं? पॉइंट ऑफ ऍप्लिकेशन ऑफ. ओके, आता जरा ऐका सर. जे वर्क डन इक्वल्स टू, इकडे बघा बेटा, वर्क डन इक्वल्स टू काय लिहिलं होतं मी? फोर्स डॉट डिस्प्लेसमेंट, है ना सर? फोर्स काय असते सांग? वेक्टर क्वांटिटी. कसली असते बेटा? आणि डिस्प्लेसमेंट बी काय असते? आणि वेक्टरचं उत्तर काय येते? स्केलार आले. काय आले बेटा? आणि स्केलार कधी येते बेटा? डॉट असल्यानंतर. कधी बेटा? सर क्रॉस असलं की काय येते? वेक्टरचं वेक्टर. जरा नीट आहे सर, दोघांच्या मध्ये वेक्टर मध्ये क्रॉस असेल तर काय येते उत्तर? वेक्टर. पण वेक्टरच्या मध्ये डॉट असेल तर उत्तर काय येणार आहे? सर वर्कडनला असं म्हणतो का सर? वर्कडनला डायरेक्शन आहे का? नाही. वर्कडन किती काम केलं ते सांगतोस. मी 10 किलो वजन उचललो, हे काम केलं. तू असं सांगितलंस का? मी 10 किलो वजन उचललो, तिकडे तोंड करून, खाली तोंड करून, वरी तोंड करून, असं सांगतोस का? तू काम केल्यानंतर तुझी डायरेक्शन सांगतोस का? नाही. तर डायरेक्शन सांगत नाहीस म्हणजे कोणती क्वांटिटी आहे? स्केलरला काय असते? फक्त काय असतंय? आणि मॅग्निट्यूड म्हणजे काय? नंबर. काय बाबा? काय बाबा? तर वर्क डन इज इक्वल टू काय लक्षात ठेवायचं तुला आता? एस डॉट एस. वर्क डन इक्वल्स टू काय लक्षात ठेवायचंय? इथे एक पॉइंट लिहितो, ऐका बेटा सर. इम्पॉर्टंट पॉइंट ए, नाहीतर पुन्हाच लिहितो, राहू द्या, ते बोर्ड मोडून पुन्हा लिहितो. ओके चालतंय? वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स बघू देता. काय बघू? वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. काय बघायचंय? वर्क डन बाय. वर्क डन बाय, बोल जल्दी. वर्क डन बाय. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. म्हणजे बघ बेटा, कॉन्स्टंट फोर्स म्हणजे काय सर? म्हणजे काय? म्हणजे काय बेटा? आतापर्यंत जे शिकलास तेच बेटा. वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स म्हणजे तेच सर. काय सर? वर्क डन इक्वल्स टू, बोल फॉर्म्युला काय वापरला? एफ डॉट एफ डॉट कॉन्स्टंट फोर्स म्हणजे काय? एखादं ऑब्जेक्ट असेल, या ऑब्जेक्टवर मी काहीतरी फोर्स एफ लावायलो आणि हेच फोर्स लास्ट पर्यंत लावायलो, म्हटल्यानंतर हेच काय झालं? कॉन्स्टंट. आणि वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स काय असतंय? एफ डॉट काय असतंय सर? वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स आपल्याला नाहीये. 9th मध्ये वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स नाहीये, तर मी बिलकुल सांगणारही नाहीये. ओके, वर्क डन बाय व्हेरिएबल फोर्स इंटिग्रेशन असतंय, इंटिग्रेशन ऑफ एफ डॉट डी आर, पण ते आपल्याला 12th मध्ये तर ते तेव्हा तिकडेच बघू, इकडे काही गरज नाहीये सर. अभी यहाँ पे सर वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स काय नंतर वर्क डन बाय फोर्स inclined at angle theta. Work done by a force inclined at angle theta.
बर सर इसको देखते हैं, इंक्लाइंड एंगल थीटा, वर्क डन बाय एन कौन सा फोर्स, कांस्टेंट फोर्स, बट कहां पे कुछ एंगल थीटा पे लग रहा, तो कधी बेटा थीटा अँगल वर लागत असेल तर वर्क डन काय होतंय तेच बघणार होतं आपण. इकडे बघ बेटा सर, ये कुछ ऑब्जेक्ट ऑफ मास एम आहे, क्या आहे ऑब्जेक्ट ऑफ मास. सर मी याच्यावर फोर्स कुठे लावलो, एफ असा लावलो, आणि हे काहीतरी अँगल असेल ना बेटा. सर इकडे बघ, इकडे बघ बेटा, अँगल कशावर लागायला फोर्स, काही अँगल. बर सर थीटावर लागल्यानंतर थीटाचे दोन कंपोनंट पडणार बेटा, फोर्सचे काय पडणार, दोन कंपोनंट. थीटाच्या बाजूचा कंपोनंट काय असतो, एफ कॉस थीटा, आणि थीटाच्या न बाजूचा म्हणजे कंपोनंट काय असतो, एफ साइन. जरा नीट बघ सर, फोर्स एफ लागत असेल काही अँगल थीटावर, काही अँगल थीटावर, तर थीटाच्या बाजूचा कंपोनंट काय असतो, आणि थीटाच्या बाजूचा कंपोनंट जे नाही ते काय असतो. ओके आता बघ, हे ऑब्जेक्ट कुठे जाईल बेटा, इथून इथं आला, कुठे आला बेटा ऑब्जेक्ट, इथून. हा ओके सर, ओके ओके. डिस्प्लेसमेंट किती झालं सर, ऑब्जेक्टचं एस झालं, किती झालं. तर जरा मला एक नीट सांग सर, फोर्स इकडे लागायला आहे, इकडचा डिस्प्लेसमेंट घेणार की फोर्स इकडे लागायला इकडचा डिस्प्लेसमेंट घेणार, कुठला डिस्प्लेसमेंट घेणार बेटा, इकडचा ना का इकडे वरचा, इकडे वरी ऑब्जेक्ट वरी गेलाय का, जिकडे फोर्स लागायला आहे तिकडचाच काय घेणार मी. तर बेटा वर्क डनचा फॉर्म्युला काय झाला आता बोल, वर्क डन इज इक्वल टू एफ एस आणि काय कॉस, काय झालं बेटा वर्क डनचा फॉर्म्युला, जेव्हा फोर्स काही अँगल थीटावर लागेल तर किती होईल वर्क डन, एफ एस कॉस, एफ एस कॉस, एफ एस कॉस. ओके सर तेच बेटा इकडे वर्क डन इज इक्वल टू, जे मी आतापर्यंत एफ डॉट एस लिहायचं होतं, हे डॉट म्हणजेच कॉस थिटा, डॉट प्रोडक्ट, ऐक जरा, हे डॉट म्हणजे काय, डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय कॉस, डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय. आणि कधी कोणी विचारलं क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, तर ते काय असतंय साइन. क्रॉस प्रोडक्ट म्हणजे काय, काय बेटा, काय बेटा. ओके आता जरा इथं कॉस थिटा आलाय, तर थिटाच्या व्हॅल्यूज इकडे बघ बेटा, कॉस थिटा, ओके कॉस काय आलाय थिटा. आता जरा थिटाची व्हॅल्यू इकडे, कॉस ऑफ 0 हे पाठ करायचं तुला, कॉस ऑफ 30 डिग्री, कॉस ऑफ 45 डिग्री, कॉस ऑफ 60 डिग्री, कॉस ऑफ 90 डिग्री अँड कॉस ऑफ 180 डिग्री, एवढे पाठ करायचे तुला. मी जे लिहून देईन तेवढं पाठ करायचंय. कॉस ऑफ थिटा, कॉस 0 किती असतं बेटा, 1 किती, कॉस 30 किती, √3/2, 45 किती 1/√, कॉस 60 किती 1/, कॉस 90 किती 0, आणि कॉस 180 किती -1, कॉस 180 किती किती. आज का सवाल, सवाल बेटा नीट आहे, आज का सवाल, आज का सवाल इकडे सर, वर्क डनचा फॉर्म्युला काय झालाय, एफ एस कॉस, एफ एस कॉस. कधी बेटा जेव्हा फोर्स काहीतरी अँगल वर लागत असेल तर, पण कॉन्स्टंट फोर्स लागत असेल, नॉर्मल उगा डायरेक्ट असेल तर काय करायचं, एफ इंटू एफ, पण अँगल वर लागला तर एफ एस कॉस. सर का बर सर, फोर्स त्याच डायरेक्शन वाला जिकडे डिस्प्लेसमेंट होत आहे. सर वर्क डन इक्वल टू काय फॉर्म्युला पाठ करणार मग, एफ एस कॉस. सर कॉस थिटाच्या व्हॅल्यू, कॉस 0 किती असतो 1, कॉस 30 किती √3/2, कॉस 45 किती 1/√2, कॉस 60 किती 1/2, कॉस 90 किती, आणि कॉस 180 किती. ओके आता आज का सवाल, आज का सवाल, डू ए बघ डू वर्क डन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स, ऑन फ्रेम ऑफ, म्हणजे सर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय ते सांगा पहिलं. सर फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे काय ते सांगा पहिलं. इकडे बघ रे बेटा, प्रश्न काय आजचा, डू वर्क डन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स, डू वर्क डन डिपेंड ऑन. सर वर्क डन म्हणजे मी एक माणूस लिफ्ट मध्ये आहे, त्याला मी लिफ्ट मध्ये जाऊन बघतोय, आणि एक माणूस लिफ्टच्या बाहेर आहे, लिफ्टच्या बाहेर असून लिफ्टला बघतोय, तर वर्क डन वेगवेगळा असेल का, हो बिलकुल असेल, बिलकुल. तर उत्तर काय, डू वर्क डन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. येस काय बेटा, सर कसं ते सांगतो मी इकडे पुढे, ओके कसं ते पुढे सांगतो. ओके क्वेश्चन क्या देखा अपन ने, डू वर्क डन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ, काय दिलं आपण उत्तर,
काय दिलं? डू वर्क डन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. डू वर्क डन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स. म्हणजे जागा बदलून गोष्टी बघितल्या की वर्क डन बदलेल का? हो, बिलकुल बदलेल. बिलकुल काय बदलेल का नाही? बघ कसं बेटा, इकडे बघ. फील सर, इकडे बघ. क्या ये लिफ्ट है? हाँ, क्या ये लिफ्ट में मैं और मैं नहीं, मैं और तू. ओके, मैं और तू. ओके, लिफ्ट में मैं और तू. ओके सर, लिफ्ट मध्ये तू आणि मी आणि आपण दोघं वरी चाललो, तर तू मला बघितल्यानंतर तुला बघ माझ्यावर किती वाटेल बेटा? बघ, हे बघ नॉर्मल वरी लागायला. हा सर, सर नॉर्मल वरी लागायला. पण का मी त्या बबलीच्या रेस्पेक्ट मध्ये डिस्प्लेस झालो का रे? ना झालो का? ए बेटा बघ, हिनं बघायली मला, हिनं मला बघत आहे आणि बघत आहे, तर मी वर्धन, माझ्यावर वर्धन व्हायले का? वर्धन म्हणजे काय? फोर्स इंटू. पण हिनं इथंच आहे, माझ्या बाजूलाच आहे, म्हणजे माझं डिस्प्लेसमेंट झालेलं दिसेल का हिला? आणि दिसणार नाही, तर वर्धन किती असेल? वर्धन म्हणजे बेटा बेटा बघ, तू आणि मी लिफ्ट मध्ये चाललो, दोघंही वरी चाललो, दोघंही वरी जात असताना दोघं पण वरी चाललो, तर मी डिस्प्लेस झालेलं तुला दिसतंय का? नाही. पण काही कारणास्तव काय झालं? लिफ्टचा यूज स्टुडंट्सला करणं बंद केलो मी आणि तुला म्हंटल चल ते चल आता लिफ्ट मध्ये येऊ नको, मी लिफ्ट मध्ये जातो. आणि तू काय करतोय बेटा? मला खाली थांबून बघतोय. काय करतोय? खाली थांबून. आता बघ, त्याच जागेवर आहे मी काय माझी जागा बदललो का? नाही, फक्त तुला मी खाली काढलं, लिफ्टच्या बाहेर ढकललं. तर इकडे बघा, वरी माझ्यावर नॉर्मल लागतोय का? इथे बी नॉर्मल लागतोय का? हो सर. आणि माझी जागा बदलली का? हा सर, आता जागा बदलली का नाही? जागा बदलली का नाही? सर ह्याला बघताना बघ, आता लिफ्ट कुठं चाललं मी वाटेल वरी, पण आम्ही दोघं एकत्रच राहिलो तर वाटेल का तसं? तर इथं वर्धन काय होतं आणि इथं वर्धन काय? काही तर काही असणार आहे. म्हणजे कसलं असणार आहे? पॉझिटिव्ह. सर का बरं पॉझिटिव्ह? सर बघ, फोर्स वरी लागायला आणि डिस्प्लेसमेंट बी कुठं वरी, तर वर्धन काय इथं आहे का नाही? वर्धन इथं. हो सर, म्हणजे एकाच लिफ्ट मध्ये मी होतो, मी माझी जागा बदललो नाही, पण मला बघणाऱ्याने जागा बदलली, तर वर्धन बदलला का नाही? हो. त्याच्यामुळे वर्धन डिपेंड ऑन फ्रेम ऑफ रेफरन्स का आपण काय दिलं होतं? एस. बदललं का नाही? जागा बदलल्यानंतर वर्धन बदलला का नाही? हा, म्हणजे मला बघणारी, म्हणजे मला जे बघणारी मुलगी होती इथं, तिनं आपली जागा बदलली, तर माझं वर्धन होणार आहे, झालेलं दिसेल. आणि इथे दिसणार. कळालं एवढं? सर काय म्हंटलो? कळालं का? बर सर, पुढे जाऊ. सर अजून क्वेश्चन. सर, डू वर्क डन डिपेंड ऑन टाइम. 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 नो नो बिग नो. का बरं सर? सर वर्क डन टाइम वर डिपेंड आहे का? कसं काय? सर वर्क डनचा फॉर्म्युला सांग लवकर. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू, इथं काही टाइम आहे का रे बेटा? काही टाइम आहे का? तर वर्क डन डिपेंड आहे का टाइम वर ना? सर तिसरा क्वेश्चन. डू वर्क डन डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट. डिपेंड ऑन मास ऑफ. सर डू वर्क डन डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट बेटा सांग लवकर. नो सर, नो. का बरं सर? वर्क डन मास वर का बरं डिपेंड नाही सर? सर वर्क डनचा फॉर्म्युला सांग लवकर लवकर. वर्क डन इक्वल्स टू काय? फोर्स इंटू, फोर्स म्हणजे काय रे? मास इंटू ऍक्सलरेशन. आणि हे उरलं काय? डिस्प्ले. सर वर्क डनचा फॉर्म्युला काय झाला बघ? वर्क डन इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन इंटू, म्हणजे मासवर डिपेंड राहिला पाहिजे असं तुला वाटलं, पण नाही बेटा. इकडे बघ सर, एक बबलू आहे, हे बबलू ह्या डब्याला इकडे फोर्स लावतोय. ह्या डब्याचा मास काही करत नाही, इथं फोर्स आहे आणि डिस्प्लेसमेंट झाला डब्याचा. हे मासचं काही घेणं देणं आहे का रे? बोल. मासचं काही घेणं देणं आहे का? ऑब्जेक्टचा किती मास आहे त्याचं काही घेणं देणं होतं का? तर डू वर्क डन डिपेंड ऑन मास ऑफ ऑब्जेक्ट? नो. कसं? डायरेक्टली इट इज इंडिपेंडेंट. डायरेक्टली इट इज नॉट डिपेंडेंट. इट इज नॉट डिपेंडंट. बरं, इथे एक लास्ट ग्राफ बघ. पुढे आपण टाइप ऑफ वर्क डन बघणार आहोत. सर ग्राफ बघ. सर वर्क डन बाय कॉन्स्टंट फोर्स. फोर्स काय म्हणाले मास्टर? बघ कसं म्हणाले बेटा? म्हणजे कोण? फोर्स कॉन्स्टंट आहे ना. फोर्स कॉन्स्टंट असला तर बघ रे, फोर्स कॉन्स्टंट आहे. फोर्स कॉन्स्टंट म्हणजे कसं लाईन रे बेटा? स्ट्रेट लाईन ना. बघ इकडे बघ, फोर्स कशी आहे? फोर्स एकच आहे का वेगळा आहे रे? बघ ना,
इथं 0 आहे, समज इथं 5 आहे, इथं 10 आहे, फोर्स काय सेमच लागलाय का? फोर्स काय तर कॉन्स्टंट फोर्स असेल तर फोर्स कॉन्स्टंट असताना असंच ग्राफ येईल करे. आणि या ग्राफच्या खालचा एरिया जो आहे, जे खालचा एरिया जे आहे ते काय असतंय वर्क डन, हे 12वीत शिकायला भेटेल. पण फोर्स आणि डिस्प्लेसमेंटचा ग्राफ विचारला, कॉन्स्टंट फोर्स मुळे कसा ग्राफ स्ट्रेट, पण व्हेरिएबल फोर्स मुळे विचारला, बघ इकडं सर व्हेरिएबल फोर्स, फोर्स कसा आहे व्हेरिएबल, कसा म्हणाले मास्टर आता व्हेरिएबल फोर्स कसा बेटा म्हणजे फोर्स बदलायला आहे. बघ बेटा इकडे बदलायला का नाही, बघ इथं पहिलं 0 होता, बघ इकडं काय झाला 2, इथं काय झालं बघ 5, हे बघ इकडे बघ काय झाला 10, म्हणजे बेटा हळूहळू फोर्स बदलायला का? हा, तर फोर्स बदलायल्यानंतर ग्राफ कसा येतो कसा, आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या ग्राफचा खालचा एरिया काय दाखवतो वर्क डन. एक लक्षात ठेवायचा एवढा पॉईंट, कधी सर पुन्हा कामाला येणार आहे आपल्याला 11वी 12वीला है ना, जेडब्ल्यू नीटचं प्रिपरेशन करायला की कामाला येणार आहे. सर फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या खालचा एरिया काय दाखवतो वर्क डन, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या खालचा एरिया काय दाखवतो, म्हणजे बघ हे एरिया होता का नाही, एरिया काय दाखवणार, एरिया काय दाखवणार बर. आता बघ ग्राफ आहे, कोणता ग्राफ आहे आता व्हेरिएबल फोर्सचा ग्राफ कोणता बेटा, हा ना, बघ याचा खालचा एरिया म्हणजे हाच करे, एरिया खालचा म्हणजे हा, आणि हा काय दाखवणार वरचा नाही, कुठला बेटा ग्राफच्या खालचा एरिया, कोणत्या ग्राफचा फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, फोर्स आणि डिस्प्लेसमेंटच्या ग्राफचा खालचा एरिया काय दाखवणार, काय दाखवणार, एवढं लक्षात राहत आहे. आता पुढे आपण टाइप्स ऑफ वर्क डन बघणार आहोत, काय बघणार आहोत टाइप्स ऑफ, अभी क्या देखने वाले अपन टाइप्स ऑफ वर्क डन. बेटा आतापर्यंत आपल्याला काय काय झालंय, सर वर्क डनचा फॉर्म्युला लवकर रिवाइज, हा वर्क डन इक्वल्स टू एफएस, सर वर्क डन इक्वल टू एफएस कॉस कॉन्स्टंट फोर्स मुळे काय एफ इंटू एस, व्हेरिएबल फोर्स असेल तर माहित नाही आपल्याला, कधी शिकायचे ते 12वीत, इथं काही गरज आहे का. एरिया अंडर एफएस पर काय देतो वर्क, पक्का युनिट ऑफ वर्क डन जूल, आणि 1 जूल इक्वल्स टू, बढ़िया बात है, आपको यहां तक याद है तो आगे बढ़ते हैं. एक डेफिनेशन एक सर पहिले टाइप्स ऑफ वर्क डन बघू आणि पुन्हा डेफिनेशन सांगतोय. टाइप्स ऑफ वर्क डन काय बघायला बेटा आता, टाइप्स ऑफ बेटा टाइप्स ऑफ वर्क डन, इकडे बघ, एक तर वर्क पॉझिटिव्ह राहू शकतो, कसा राहू शकतो, कसा राहू शकतो, दुसरा कसा राहू शकतो निगेटिव्ह, कसा राहू शकतो, आणि तिसरा कसा राहू शकतो म्हणजे तुझ्यासारखाच काही बी राहू शकतो, माणूस बाई डॅश डॅश, ओके रिकाम्या जागा भरा, ओके काय करावू शकतो वर्क डन पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहे. टाइप्स ऑफ वर्क डन विचारत असेल तर काय म्हणायचं, काय बेटा पॉझिटिव्ह निगेटिव्ह 0. इकडे बघा आता सर पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे काय, सर पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे काय, सर पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे काय, ए बघ ए इकडे बघ, ए थीटा जी आहे थीटा त्याची व्हॅल्यू 0 डिग्री ते इक्वल टू लेस दॅन किती राहायला पाहिजे 90, म्हणजे थीटा शुड बी कसला अँगल अॅक्यूट का ऑब्ट्यूज, शुड बी अॅक्यूट अँगल कसला असला पाहिजे, म्हणजे सर 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 ऐक जरा नीट, सर 90 पेक्षा अँगल कमी असेल तर वर्क डन कसा, वर्क डन कसा पॉझिटिव्ह, 90 पेक्षा अँगल कमी असेल तर वर्क डन कसा, 90 पेक्षा अँगल कमी असेल तर वर्क डन कसा, सर म्हणजे कसं सांगा, सर इकडे बघ, सर सर वर्क डन अँड डिस्प्लेसमेंट, वर्क डन अँड सॉरी वर्क डन नाही फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, सॉरी सॉरी वर्क डन नाही बेटा, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट, फोर्स अँड इन सेम डायरेक्शन, समज फोर्स अँड डिस्प्लेसमेंट इन सेम डायरेक्शन, देन वर्क डन काय असतं बेटा पॉझिटिव्ह वर्क डन, म्हणजे इकडे बघ बेटा इकडे बघ, हे डब्बा आहे डब्बा, डब्यावर फोर्स लागला इकडे आणि डब्बा गेला इकडे, तर वर्क डन कसा आला पॉझिटिव्ह, सर डब्यावर फोर्स तिकडच डिस्प्लेसमेंट तिकडच, वर्क डन काय बेटा वर्क डन पॉझिटिव्ह. सर आता एक जरा नीट ऐक, सर वर्क डन कशी क्वांटिटी आहे, इकडे गेले फिल, इथं इथं सांगतो, इथं बघ इकडे बघ इकडे सर इकडे ऐका, सर सवाल कोणालाही विचारायचं बेटा अक्षय सवाल, सर वर्क डन कोणती क्वांटिटी आहे सांग लवकर, वर्क डन कशी क्वांटिटी आहे स्केलर का वेक्टर, स्केलर, आणि स्केलर क्वांटिटी कशी असते बेटा दरवेळेस
पण वर्धन कसं आहे? पॉझिटिव्ह निगेटिव्ह. अरे बापरे सर, म्हणजे आतापर्यंत मला वाटलं होतं की स्केलर क्वांटिटी कशी असते? पॉझिटिव्ह. पण वर्धन कसं आहे? म्हणजे आजपर्यंत आपल्याला माहितीच नव्हतं. स्केलर क्वांटिटी पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो झाली का नाही? हा, तर हेच पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो काय म्हणायचंय तेच ऐका. सर पॉझिटिव्ह म्हणजे काय? बघ इकडेच फोर्स लागायलाय आणि तू इकडेच चाललास, म्हणजे बघ माझ्यावर फोर्स मागून लागला, मी इकडेच चाललो, माझी स्पीड वाढेल का कमी होईल? काय होईल? तर वर्धन पॉझिटिव्ह म्हणजे काय होईल? स्पीड इन्क्रीज का डिक्रीज? इन्क्रीज स्पीड. आणि स्पीड इन्क्रीज म्हणजे कायनेटिक एनर्जी काय झाली? इन्क्रीज. काय झाली? हा, तर पॉझिटिव्ह वर्धन म्हणजे काय? पॉझिटिव्ह काय सांगतं? त्याची डायरेक्शन का नाही? काय सांगताय? स्पीड इन्क्रीज व्हायली का डिक्रीज? पॉझिटिव्ह वर्क डन म्हणजे इन्क्रीज का डिक्रीज? तर वर्क डन पॉझिटिव्ह कधी कधी अँगल किती पेक्षा कमी राहायला पाहिजे? आणि फोर्स आणि डिस्प्लेसमेंट एकाच का वेगवेगळ्या? तर इकडे निगेटिव्ह म्हणजे काय बेटा? थीटा जे आहे, थीटा किती बेटा? थीटा. थीटा जे आहे 90 पेक्षा काय असतो? 90 पेक्षा आणि 180 पेक्षा कमी किंवा इक्वल. थीटा कसा असतो? ऍक्यूट का ऑब्ट्यूज? लवकर बोल. थीटा शुड बी, लवकर बोल. थीटा शुड बी ऑब्ट्यूज. पक्का? फोर्स आणि डिस्प्लेसमेंट अपोजिट डायरेक्शन कसं? मी इकडे चाललो आणि मला कुठं फोर्स लागायले? मागे. तर बेटा मी इकडे चाललो आणि फोर्स कुठे लागेल? बघ मी इकडे पळालो पण फोर्स कुठे लागेल? मागे. म्हणजे माझी स्पीड कमी होईल का जास्त? काय होईल? तर निगेटिव्ह वर्धन म्हणजे काय बेटा? स्पीड काय होते? स्पीड काय होते? हे खरं आहे की स्केलर क्वांटिटी फक्त पॉझिटिव्ह असते, पण इथे वर्धन पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो काय म्हणते बघ. पॉझिटिव्ह म्हणजे स्पीड काय होणार आहे? सर निगेटिव्ह म्हणजे स्पीड काय होणार आहे? काय होणार आहे? तर फोर्स अँड डिस्प्लेसमेंट बोल लवकर. फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर इन अपोजिट का सेम डायरेक्शन? आर इन कसं बेटा? लवकर बोल. अपोजिट डायरेक्ट. बेटा इकडे बघ सर, हे फोर्स इकडे लागायला आहे, डिस्प्लेसमेंट कुठे लागेल मग? म्हणजे डिस्प्लेसमेंट कुठे होईल ऑब्जेक्टचं? म्हणजे बघ ऑब्जेक्ट पुढे चाललाय का नाही? ऑब्जेक्ट मागे चाललाय, फोर्स कुठे लागायलाय? पुढे. तर काय बेटा हे अँगल किती झाला? थीटा इज इक्वल टू 100 आणि कॉस 180 काय असतं तुला सांगितलंय? मायनस 1. बघ इकडे वर्धनचा फॉर्म्युला काय? लवकर बोल. एफ एस कॉस, एफ एस कॉस किती? थीटा किती आता? 100 आणि कॉस 180 काय असते? मायनस एफ एस काय? त्याच्यामुळे वर्धन काय झाला? काय झाला? सर वर्धन निगेटिव्ह म्हणजे काय? स्पीड डिक्रीज का इन्क्रीज? स्पीड डिक्रीज. का बेटा? तर कोणालाही विचारायचं वर्क डन तर स्केलर क्वांटिटी आहे. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय? फक्त पॉझिटिव्ह. पण वर्क डन काय? पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो. सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरो आहे तर का बरं? का बरं? कारण की पॉझिटिव्ह म्हणजे स्पीड, निगेटिव्ह म्हणजे स्पीड आणि झिरो म्हणजे काय? झिरो म्हणजे काय? ऑब्जेक्ट कुठे आहे? रेस्टवर आहे. कुठे आहे? म्हणजे कसं सर? थीटा इथे किती राहील? थीटा इज इक्वल टू किती असेल? 90. कसं असेल? म्हणजे इकडे बघा बेटा, हे ऑब्जेक्ट आहे. इकडे बघ ऑब्जेक्ट ऑफ मास एम, फोर्स कुठे लागायलाय? वर, आणि ऑब्जेक्ट कुठे डिस्प्लेस व्हायला? इकडं. तर वर्क डन झालं का बेटा? कसं सर सांगा बरं? सर इकडे बघा अँगल किती आहे? थीटा. वर्क डनचा फॉर्म्युला सांग. एफ एस कॉस थीटा किती आहे? आणि कॉस 90 किती असते? 0. आणि एनिथिंग इंटू 0 इज 0. तर वर्क डन किती झाला? तर परपेंडिक्युलर असेल तर वर्क डन राहणार आहे का? आणि वर्क डन 0 म्हणजे काय? इट मीन्स ऑब्जेक्ट कुठे आहे? रेस्टवर का मोशन मध्ये? इट मीन्स ऑब्जेक्ट कुठे आहे? आणि तू कामच केलं नाहीस तर ऑब्जेक्ट कुठे आहे? कुठं? ओके सर. सर पॉझिटिव्ह निगेटिव्ह झिरोचा खेळ समजला का? पक्का पक्का? एनी प्रॉब्लेम? पक्का? कोणाला प्रॉब्लेम आहे? कोणालाही प्रॉब्लेम आहे तर सांगा लवकर. आहे का कोणाला प्रॉब्लेम? नाही तर व्हेरी गुड. आता बघा इकडे इकडे का सर रिव्हिजन. हे लवकर लवकर सांग मला. रिव्हिजन बाबा 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 रिव्हिजन इकडे बघ. सर हा बोल. वर्क डनचा फॉर्म्युला लवकर लवकर बोल. वर्क डन इक्वल्स टू
एफ एस कॉन्स्टंट फोर्स असेल तर याचं वापरायचं का अँगल थिटावर असेल तर वर्क डन इक्वल्स टू लवकर बोल एफ एस कॉस ओके सर एफ एस कॉस सर इकडे बघा 2-3 गोष्टी काय सर हे दोन फॉर्म्युले नंतर उत्तर निघणार का हो सर कॉस थिटाच्या व्हॅल्यू कॉस ऑफ 0 डिग्री सर कॉस ऑफ 30 डिग्री कॉस ऑफ 45 डिग्री आणि कॉस ऑफ 60 डिग्री कॉस ऑफ 90 डिग्री कॉस ऑफ 180 हा बोल मायनस जी 1 बाय रूट 3 बाय आणि कॉस 0 1 पक्का कॉस 0 किती एवढ्यावर न्यूमेरिकल सोडून बघायचे ओके क्वेश्चन फर्स्ट इकडे बघा लय इझी क्वेश्चन घ्यायलो मी पहिला इकडे बघ सर एक ऑब्जेक्ट है कौन है एक ऑब्जेक्ट का मास m कुछ है ओके इकडे बघ सर फोर्स इज इक्वल टू 40 न्यूटन फोर्स and displacement is equal to 5 meter displacement तर work done equals to सांग बेटा work done equals to fs cos f into s into cos किती बेटा सेम डायरेक्शन ला म्हणल्यावर cos किती 0 डिग्री ना सेम डायरेक्शन मध्ये किती आहे फोर्स किती आहे 40 डिस्प्लेसमेंट किती आहे आणि cos 0 किती असते तर किती झालं work done 200 काय न्यूटन आणि याला काय म्हणतात 200 काय बेटा तर बघ आलं का हा सर व्हेरी गुड अवघड आहे सर क्वेश्चन नंबर फर्स्ट ओके क्वेश्चन नंबर सेकंड बघायचं इकडे बघ बेटा कुछ मास ऑफ ऑब्जेक्ट मास इज इक्वल टू 10 केजी ओके फोर्स लागायला इकडे समज फोर्स इज इक्वल टू 50 न्यूटन डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू 3 मीटर डिस्प्लेसमेंट किती सर एंगल किती आहे बेटा लवकर बोल थीटा इज इक्वल टू 180 तर वर्क डन इज इक्वल टू काय असते फॉर्म्युला बोल वर्क डन इक्वल्स टू एफएस कॉस 180 ना आणि 180 किती असते -1 तर एफ किती आहे बेटा बोल 5 एस किती आहे बोल 3 आणि 180 किती कॉस 180 मायनस तर किती झालं बेटा -150 जूल वर्क डन किती झाला अवघड आहे तीसरा क्वेश्चन इकडे बघ एक मास ऑफ ऑब्जेक्ट 20 केजी फोर्स वरच्या साइडला लागायला आहे डिस्प्लेसमेंट एस इज इक्वल टू 30 मीटर फोर्स किती लागायला माहित नाही एफ दिले देयरफॉर वर्क डन इज इक्वल टू काय करणार बेटा एफ एस कॉस थीटा एफ किती आहे एफ काढायला काय बेटा एम इंटू जी ना बघ खाली किती लागतंय एम इंटू जी जी किती असते दाना जी किती घ्यायचं तर एफ किती झाला 20 इंटू 10 डिस्प्लेसमेंट किती आहे इंटू कॉस किती 90 आणि कॉस 90 काय असतं बेटा तर ओव्हरऑल उत्तर काय झालं तर परपेंडिक्युलरला उत्तर कधी काय येणार आहे चौथा क्वेश्चन बर सर वर्ड प्रॉब्लेम घेतो 1 मिनिट थांबा फक्त सर काहीतरी मास एम आहे इथं फोर्स लागतोय फोर्स इज इक्वल टू 10 न्यूटन फोर्स किती लागला आणि थीटा अँगल आहे 30 डिग्री किती आहे बेटा आणि डिस्प्लेसमेंट दिलंय एस इज इक्वल टू 5 मीटर किती दिलंय सांग वर्क डनचा फॉर्म्युला वर्क डन इज इक्वल टू एफ एस कॉस थीटा किती एफ किती आहे 10 एस किती आहे cos 30 ची व्हॅल्यू √3 बाय 2 1 जा 2 5 जा ना 5 5 जा 25 रूट वर्क डन किती आला 25 रूट जूल ना अवघड आहे बेटा क्या हे चारीचे 4 प्रश्न समजलेत म्हणजे आता मी वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये काशी क्वेश्चन दिलो तर आपल्याला करता येतील बिलकुल येतील काही प्रॉब्लेम आहे एकच फॉर्म्युला आहे ना काय वर्क डन इज इक्वल टू कोणता फॉर्म्युला एफ एस कॉस सेम डायरेक्शन ला लागत असेल तर वर्क डन पॉझिटिव्ह अपोजिट डायरेक्शन परपेंडिकुलर पक्का वेरी गुड आगे बढ़ते हैं और क्वेश्चन देखते हैं अपन देखो क्वेश्चन 8 बेटा a car is moving hey a car is moving with a speed of with some speed displaces 40 meter
40 meter. Find the work done by gravity. Find the work done by gravity on car. बर, इकडे बघा बेटा कसं करायचं असले प्रश्न आल्यानंतर इकडे बघ. पहिलं कार काढून घ्यायची. काय करायचं बेटा? काय करायची? की असं रोड आहे काहीतरी मस्त असं काढून घ्यायचं. पहिला काम सुंदर. पहिला काम काय असलं पाहिजे? ओके सर. क्या ये हमारी कार? क्या ये हमारी अमेरिकी की कार हवे में उड़ रही? हाँ सर. ये क्या है? क्या है ये? क्या है ये? कार. ये क्या है? ओके ओके. कार काहीतरी पुढे चालली. किती डिस्प्लेस व्हायली म्हणाले बेटा? डिस्प्लेसमेंट एस इक्वल टू किती? 40. वर्क डन बाय काय म्हणाले? सर ग्रॅव्हिटी कुठे लागते बेटा? खाली का वरी? खाली. हा तर खाली ग्रॅव्हिटी काय राहणार? एम इंटू जी. सर किती आहे अँगल? तर वर्क डन इक्वल टू काय असते? एफ एस कॉस. सर एफ किती आहे? एम इंटू डिस्प्लेसमेंट किती आहे? इंटू कॉस किती? आणि आन्सर किती झालं? अवघड आहे का बेटा? अवघड आहे का? बर नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट फाइंड the work done by an centripetal force. Sir, find the work done by an बर सेंट्रिपिटल फोर्स मिळाले. बर प्रश्न बघायची गरजच नाही. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय? बघा जेव्हा ऑब्जेक्ट गोल फिरतो. कसा फिरतो? कसं फिरतो? बघा दोरीला बांधला ऑब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट कसं फिरायलाय? कसं फिरायलाय? समज बॉल आहे. बॉल ऑफ मास एम कसं फिरायलाय ना? गोल. तर डिस्प्लेसमेंट कुठे होणार? इकडे. आणि फोर्स कुठे लागणार? अँगल किती आहे? आणि 90 नंतर वर्क डन किती? तर कधीही सेंट्रिपिटल फोर्स विचारत असेल तर वर्क डन किती येणार? किती? ऐक नेक्स्ट क्वेश्चन. अ बॉल ऑफ मास 2 kg is thrown upward. It reaches a maximum height of. It reaches maximum height of 10 meter. Find work done by gravity. सर ग्रॅव्हिटीचा फोर्स कुठे लागतो? कधीही खाली. ओके याचा डायग्राम काढायची. पहिलं एक बघ रे. ग्राउंड आहे का रे? काय आहे? ग्राउंडून काय टाकलास? बॉल किती उंच गेला? बघ बॉल किती उंच गेलाय? किती उंच म्हणाले त्याला? 10 मीटर. बॉलचा मास बोलणार मास 2. सर फोर्स किती लागतो? एम किती आहे? आणि जी किती आहे? म्हणजे फोर्स किती लागला? म्हणजे डायग्राम अशी बनली का बघ रे? फोर्स इकडे लागायला कितीचा? 20. आणि वरी डिस्प्लेसमेंट किती व्हायले? किती? तर वर्क डन इक्वल टू काय असतं? लवकर बोल. एफ एस कॉस किती? थीटा किती आहे दोघांच्या मध्ये? किती सोपं आहे बघा. सर एफ किती आहे? 20. एस किती आहे? 10. कॉस 180 म्हणजे किती? म्हणजे किती झालं? -200 जूल. किती झालं बेटा? -200 जूल. अवघड आहे का बेटा हे? बर क्वेश्चन देख रहे आपण. सर क्वेश्चन बघा. इफ find the work done in displacing an mug 20 centimeter by applying a force of 20 Newton. By applying a force of 20 Newton. Find the work done in displacing a mug by 20 centimeter by applying a force of 20 Newton in same direction.
ओके, इकडे बघा बेटा, एक काय काढलास लगेच, एक टेबल ठेवलास. टेबल ठेवलास का बेटा? टेबलवर काय ठेवलास एक लगेच? पहिलं काम सुंदर एकदम. सर फोर्स किती लावायला बेटा आहे ना? F इक्वल टू 20 आणि डिस्प्लेसमेंट किती झालं बेटा? 20. सर पण सेंटीमीटर मध्ये पाहिजे का मीटर मध्ये? मीटर का सेंटीमीटर मध्ये काढतो? कशामध्ये काढतो? तर 20 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? बोल लवकर, किती मीटर? 0.2. 0.2 मीटर. इकडे बघ रे, 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर? 100. तर 20 सेंटीमीटर म्हणजे किती झालं? 0.2 मीटर. किती? 0.2 पक्का कळलं? सर आता चल, वर्क डन इक्वल्स टू फोर्स किती आहे? 20. डिस्प्लेसमेंट किती? 0. किती झालं? 20 इंटू 0.2 4. किती झालं? किती झालं बेटा? किती झालं पक्का का? 4 काय जूल का? 4 किंवा 4 न्यूटन मीटर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन ऐक बेटा. नेक्स्ट क्वेश्चन इकडे बघ. ए बेटा, क्वेश्चन, फाइंड द वर्क डन. फाइंड द वर्क डन बाय अर्थ. फाइंड द वर्क डन बाय अर्थ on an satellite. On an satellite revolving around it. On an satellite revolving around it. Find the work done by an earth gravitational force. Earth gravitational force on satellite revolving around it. म्हणजे लवकर सांग बेटा, याचं उत्तर तुला येत आहे. सांग लवकर. अर्थ असं आहे. किती असतंय बेटा उत्तर? किती? बघ, हे सॅटेलाइट आहे का? काय आहे? आणि फोर्स कसा लागतो? परपेंडिक्युलर का नाही बेटा? गोल फिरताना. माझ्या मास्तरनी सांगितलंय कोणता फोर्स लागतो? सेंट्रीपिटल. सेंट्रीपिटल फोर्स असा लागतो. आणि डिस्प्लेसमेंट असा होतो. अँगल किती येणार? आणि 90 डिग्री आलं तर वर्क डन किती येत आहे? किती येत आहे? पक्का? वर्क डन किती आलं? मला उद्या एका क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे का? लई दिवसापासून एक गोष्ट म्हणायची होती तुम्हाला, म्हणतो ते आज, है ना? बर, लिहून सांगतो, लाज वाटेल म्हणा म्हणायला. ओके, थँक्यू. चला, ओके, ये देख के आओ, पढ़ के आओ.